कोकण. निसर्गानं ज्याच्यावरती भरभराटपणे प्रेम केलं आणि परशुरामाच्या सामर्थ्यानं, या परमेश्वराच्या सामर्थ्यानं ज्याचं अवतरण पृथ्वीतलावरती झालं. डोंगर दऱ्या, समुद्र किनारे, कला, संस्कृती, बोलीभाषा, सर्वांना आवडणारा हापूस आंबा, काजू, करवंद, होळी, शिमगा, गणेशोत्सव, दशावतार, बाल्या डान्स, अखंड हरिनाम सप्ताह, थाटामाटात दरवर्षी होणाऱ्या पूजा, अशा एक ना अनेक गोष्टीसाठी ज्याचं जगामध्ये कुतूहल आहे, असं तुमचं आमचं कोकण. होळी शिमगोत्सवानिमित्तानं गावाकडे जाणं झालं. पुण्यापासून जवळपास 200 किलोमीटरचा हा प्रवास. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वसलेलं अगदी मोजकीच घरं असणार मांडवे गाव माझं. गावाच्या वेशीत अर्थात कोकणामध्ये प्रवेश केल्यानंतर साहजिकच मार शिटणं जोमानं चालू. पावसाळ्यात महाराष्ट्रातील बहुतांशी सर्वाधिक सरासरी पावसाची ही कोकणावरती बरसत असते. पण काल परवाची घटना आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे. प्रचंड पावसानं अख्खं गाव आपल्या कवेत घेतलं. ते ढिगाऱ्याखाली गेलं. जून ते जवळपास ऑक्टोबर किंवा त्यानंतरही पावसाची प्रचंड कृपा कोकणावरती असते. परंतु आत्ताचं वास्तव हे फार भयान होतं. डोंगर माथ्यावरती किंवा रस्त्याच्या अवतीभोवती असणारी नजर जाईल तितकी झाडं पानं नसणारी होती. ती अक्षरशः काळवंडली होती. रिकामी, जीर्ण किंवा फांदीवरती एकही पान नसणारं झाड जणू शिमगा आणि गणपतीनंतर कोकणातील रिकाम्या घरांसारखी दिसत होती. चाकरमानी निघून गेल्यानंतर घरात आणि वाड्या वस्त्यांवरती असणाऱ्या फक्त म्हाताऱ्या जोडप्यांसारखी ती सुद्धा प्रेमाची भुकेलेली असतात. जणू तो वृक्ष सुद्धा आता पाण्याच्या एक थेंब प्रेमासाठी आसुसलेला असावा. नदी, नाले, छोटी छोटी तळं, विहिरी, बावडी यांनी तर कधीच आपलं पात्र विसरलं होतं. त्यामध्ये पात्राच्या ऐवजी फक्त भली मोठी दगडं होती. वातावरण अक्षरशः आग उकत होतं. संपूर्ण शरीराची लाही लाही होत होती. रस्त्यावर तर कित्येक जनावर, गाई, म्हशी वाली नसण्यासारखं फिरत होती. गावात प्रवेश केल्यानंतर एकसारखी तरुण पोरं गावात जमेल अशा सुट्ट्या घेऊन गावात आली होती. कित्येकाने तर आपल्या गावाला येण्यासाठी आपल्या कामाला कायमचा रामराम केला होता. मनामध्ये कायम एक शंका तेव्हापासून होती. कित्येकदा बातमी बघितल्यानंतर चाकरमानी आले, चाकरमानी गेले, पण हा चाकरमानी कोकणवासीच का? नोकरी व्यवसायानिमित्तानं अनेक जण आजही तालुका सोडून इतर ठिकाणी कामाला जातात, पण कोकणवासीच चाकरमानी का? प्रचंड पावसात ओला चिंब नव्हे तर वाहून जाणारा कोकण मार्च नंतर दुष्काळ सदृश्य का? हा सुद्धा कायम भेडसावणारा प्रश्न आहे. जीव सोडलेल्या रस्त्यांना ऑक्सिजन मिळेल का नाही माहीत नाही. भला मोठा समुद्र असूनही गोव्याच्या धर्तीवरती कोकणच्या पर्यटनाचा विकास का होत नाही, हा सुद्धा प्रश्न कायम भेडसावतो. चाकरमानी हा शब्द पाणी, रस्ते, लाईट, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा अनेक समस्या कोकणाला आजही भेडसावतात. पण आपल्या कुलदैवतासमोर, कुलस्वामिनी समोर फेर धरून पारंपरिक वाद्याच्या तालावरती आपली कला, संस्कृती, सण आणि आपलं देवक सुद्धा जपणारा कोकणी माणूस अशा प्रसंगी आपल्या देवकला जणू आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन असतो. कोकणी माणूस साधाच बरं का, तो शहाळासारखा, अशी एक ना अनेक उदाहरणं निसर्गानं त्याला बहाल केले. पण या समस्यातून तोडगा निघेल का? बरं, या समस्या मला वाटल्या म्हणून बोलून ना, या समस्या तिथे आहेत हे आपल्यालाही जाणवतंय. राजकारण करा, पण ते विकासाचं. घातक असेल तर प्रकल्प नकोच, पण चांगला असेल पण तो कोकणासाठी असावा, असा सवाल कायम वाटतो. या सवालाचं उत्तर मिळेल नाही मिळेल माहीत नाही, पण आम्ही कोकणवासीय आपल्या प्रत्येक कला, संस्कृती, सण हे जपणारच आहोत. पण आता थोडंसं गाव चलो आणि गाव समृद्ध करो यासाठी थोडंसं लक्ष देऊया. आणि पुन्हा एकदा चाकरमानी नाही तर कोकणवासीय म्हणून जगाच्या कोपऱ्यामध्ये अभिमानानं जगूयात. येवा कोकण आपलाच असा. धन्यवाद.